श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आज हा व्हिडिओ पुढे स्क्रोल करण्याआधी फक्त एक क्षण थांबा. हो, फक्त एक क्षण तुमच्या मनात स्वामींचं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. आता हळूच स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या आयुष्यात असा कोणता क्षण आहे ज्याची आठवण झाली की माझ्या चेहऱ्यावर आपोआप हसू येतं? तो क्षण काहीही असू शकतो. एखाद्या व्यक्तीसोबत घालवलेला सुंदर वेळ, एखादी छोटीशी इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद, एखादं स्वप्न, एखादी गोड आठवण किंवा फक्त स्वामींचं नाव घेताना मिळालेली मनाची प्रसन्नता. आणि आज श्रावणातील पहिला गुरुवार आहे, म्हणूनच आजचा दिवस तुमच्यासाठी फक्त कॅलेंडरवरची एक तारीख नाही. आजचा दिवस तुमच्या मनात आनंदाची एक सुंदर आठवण निर्माण करणारा क्षण ठरू शकतो. कदाचित आज तुम्हाला काहीतरी खूप मोठं मिळणार नाही, पण आज तुम्हाला जे मिळू शकतं ते त्याहूनही मौल्यवान आहे. मनापासून आनंदी होण्याची एक सुंदर भावना. जर तुम्हाला वाटत असेल की आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे, तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, आजचा दिवस खास आहे. आणि तुमची ही कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, तुमच्या एखाद्या स्वामी भक्ताला हा संदेश शेअर करा आणि अशा सुंदर सकारात्मक स्वामी संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. भक्त हो, आज श्रावणाचा पहिला गुरुवार. बाहेर पावसाची रिमझिम, निसर्गाचा हिरवा रंग, हवेमध्ये एक वेगळीच प्रसन्नता आणि मनात स्वामींचं नाव, या सगळ्यांचा विचार केला की मनात एक सुंदर भावना निर्माण होते. जणू काही आजचा दिवस आपल्याला हळूच सांगतोय, थोडं हसा, थोडं आनंदी व्हा आणि तुमच्या आयुष्यात जे सुंदर आहे त्याचा मनापासून आनंद घ्या. कारण आपल्या आयुष्यात आनंदाचे क्षण नेहमी मोठे नसतात. कधीकधी आईचा एक प्रेमळ शब्द, कुटुंबासोबत घालवलेला एक कप चहा, एखाद्या मित्राचा आलेला फोन, आपल्या आवडत्या व्यक्तीचं एक हसू किंवा स्वामींच्या चरणी घेतलेलं एक क्षणभराचं नाव, हा सगळा आनंद असतो. आणि आज या श्रावणी गुरुवारी तुमच्या आयुष्यातील अशा छोट्या छोट्या आनंदाची किंमत तुम्हाला जाणवू द्या. जर तुमच्या आयुष्यात अशी एखादी छोटी गोष्ट आहे जी तुम्हाला मनापासून आनंद देते, तर कमेंटमध्ये फक्त त्या गोष्टीचं नाव लिहा. कुटुंब, स्वामी, माझं घर, माझी स्वप्न किंवा तुमच्या मनात जे योग्य वाटतं ते. चला पाहूया आज किती स्वामी भक्त आपल्या आयुष्यातील सुंदर गोष्टी या कमेंटमध्ये शेअर करतात. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. ज्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहायचं आहे त्यांना हा संदेश शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. पण आजच्या या खास गुरुवारची खरी सुंदरता आता पुढे आहे. कदाचित आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील एखादा सुंदर क्षण घेऊन येईल. कदाचित आज एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. कदाचित आज एखादी अशी व्यक्ती भेटेल जिच्या एका वाक्याने तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. कदाचित आज तुम्हाला एखादी अशी आठवण होईल जी तुमच्या मनाला आनंदाने भरून टाकेल. आणि कदाचित आज काहीही विशेष घडलं नाही, पण तरीही आजचा दिवस सुंदर असू शकतो. कारण सुंदर दिवस बनवण्यासाठी नेहमी मोठ्या घटनांची गरज नसते. कधीकधी मनातील एक सुंदर भावना संपूर्ण दिवस सुंदर बनवते. आज तुमच्या मनात तीच भावना जागी होऊ द्या. मी आनंदी आहे, माझं आयुष्य सुंदर आहे, माझ्याकडे प्रेम आहे, माझ्याकडे स्वामींची भक्ती आहे आणि माझ्यासाठी अजून खूप सुंदर क्षण बाकी आहेत. जर तुम्हाला या शब्दांमध्ये तुमचं मन दिसत असेल तर कमेंटमध्ये लिहा, माझ्यासाठी अजून खूप सुंदर क्षण बाकी आहेत. तुमची हे कमेंट मनापासून करा. व्हिडिओला लाईक करा, हा सकारात्मक संदेश शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. भक्त हो, आता तुम्ही एक सुंदर गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात किती सुंदर क्षण अधिक आले आहेत याचा कधी विचार केला आहे का? पहिल्यांदा तुम्ही स्वामींचं नाव कधी ऐकलं होतं? पहिल्यांदा स्वामींच्या फोटोसमोर कधी बसला होतात? पहिल्यांदा मनापासून श्री स्वामी समर्थ असं कधी म्हटलं होतं? कदाचित तो क्षण तुम्हाला आजही आठवत असेल आणि आज श्रावणाच्या या पहिल्या गुरुवारी तोच विश्वास पुन्हा एकदा मनात जागा होऊ द्या.
आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील एक सुंदर आठवणींचा भाग बनू द्या. कदाचित काही वर्षांनी तुम्ही आजचा दिवस आठवाल आणि म्हणाल, हो, तो श्रावणातील दुसरा गुरुवार होता आणि त्या दिवशी माझ्या मनात एक सुंदर आनंद निर्माण झाला होता. किती सुंदर असेल ना? म्हणून आजच्या दिवसाची एक आठवण म्हणून कमेंटमध्ये लिहा, हा श्रावणी गुरुवार मी कायम लक्षात ठेवेन. तुमची कमेंट म्हणजे आजच्या या सुंदर दिवसाची तुमची छोटीशी आठवण. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. भक्त हो, आता एक छोटासा खेळ खेळूया. तुम्ही जर या व्हिडिओमध्ये इथंपर्यंत ऐकत असाल तर तुम्ही स्वामींचे खरे भक्त आहात असं म्हणण्याची गरज नाही, कारण भक्ती सिद्ध करण्यासाठी कुठल्याही शब्दांची गरज नसते, पण मनात स्वामींचं नाव असणं पुरेसं असतं. म्हणून आता कमेंटमध्ये फक्त एकच शब्द लिहा, स्वामी. फक्त एवढंच. आणि बघूया या व्हिडिओखाली किती स्वामी नाव एकत्र येतात. कदाचित तुमची एक कमेंट दुसऱ्या एखाद्या भक्ताला हा सुंदर संदेश ऐकण्याची प्रेरणा देईल. म्हणून कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. भक्त हो, श्रावणातील हा गुरुवार स्वामींच्या भक्तांसाठी आनंदाने भरलेला एक खास क्षण. या वाक्यातच आजच्या संपूर्ण संदेशाचं सौंदर्य लपलेलं आहे. आनंदाने भरलेला म्हणजे आज तुमच्या मनात आनंद असू शकतो. एक खास क्षण म्हणजे आजचा हा क्षण तुम्ही मनापासून अनुभवू शकता. आणि स्वामींच्या भक्तासाठी म्हणजे आजचा दिवस स्वामींच्या नावाने आणखी सुंदर बनवू शकता. आज तुमच्या मनात एक सुंदर चित्र तयार करा. स्वामींच्या चरणी बसलेलं तुमचं मन, चेहऱ्यावर एक शांत हसू, डोळ्यांमध्ये सुंदर स्वप्न आणि हृदयात एकच भावना, स्वामी माझ्या सोबत आहेत. ही भावना किती सुंदर आहे ना? आणि या भावनेसोबत आजचा दिवस आणखी सुंदर होऊ द्या. जर तुमच्या मनात ही भावना असेल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या सोबत आहेत आणि मी आनंदी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. हा संदेश तुमच्या कुटुंबातील स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. भक्त हो, डोळे बंद करा, मनात स्वामींचं नाव घ्या आणि हळूच म्हणा, श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस सुंदर आहे, आजचा क्षण खास आहे. आज माझं मन आनंदाने भरलेलं आहे आणि स्वामींच्या नावासोबत माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण माझ्यासाठी अनमोल आहेत. श्री स्वामी समर्थ. श्रावणातील हा गुरुवार तुमच्या आयुष्यात आनंदाने भरलेला एक खास क्षण बनून राहो. श्री स्वामी समर्थ.